आकाशवाणी मुंबई. नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जग अनिश्चिततेच्या गर्तेत असताना भारत आशेचा किरण म्हणून उदयाला आला असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रासह देशभरात शहीद पोलिसांना अभिवादन. देशभरातल्या 6,26,000 गावांमधल्या जमिनींच्या नोंदी संगणकीकृत केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेसाठी जागा वाटपाबाबत चर्चांना वेग. हिंगोली इथं झालेल्या अपघातात 2 जण ठार, 1 जण गंभीर जखमी. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीला महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदक. भारत सर्वच क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती करत असून जगाचं भविष्य घडवण्यासाठी तो पुढाकार घेत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. एका खासगी माध्यम समूहाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेला ते संबोधित करत होते. जग अनिश्चिततेच्या गर्तेत असताना भारत आशेचा किरण म्हणून उदयाला आला असं म्हणतानाच मोदी यांनी कोविड, जागतिक अर्थव्यवस्था, महागाई, हवामान बदल, बेरोजगारी आणि युद्ध यांसारख्या जागतिक परिस्थितीच्या भारतावर होणाऱ्या परिणामांचा उल्लेख केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या 3ऱ्या कार्यकाळातल्या विकास कामांविषयीही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. रालोआ सरकारने 3ऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 125 दिवसात 9 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या काळात 8 विमानतळांचं बांधकाम सुरू झालं, तसंच 15 नवीन वंदे भारत रेल्वेगाड्याही सुरू झाल्याचं ते म्हणाले. देशाचा परकीय चलन साठाही या काळात $700 अब्ज जास्त झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. आज पोलीस स्मृती दिन. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख इथे चीनी सैन्याचा हल्ला परतवताना 10 पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाले होते. त्यांच्यासह देशभरातल्या विविध मोहिमांमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस पाळला जातो. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशभरात शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मृतींना नायगाव पोलीस मुख्यालयातल्या स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फळसणकर, विविध देशांचे मुंबईतले वाणिज्य दूत आणि प्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस दलानेही समाजमाध्यमावरच्या संदेशातून शहीद पोलिसांना अभिवादन केलं. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याचा मान राखत जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या सर्व हुतात्मा पोलिसांना सलाम, असं या संदेशात म्हटलं आहे. या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय पोलीस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पोलीस स्मृतिदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या पोलिसांच्या शौर्य आणि बलिदानाचा गौरव केलाय. समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी पोलिसांच्या अजोड समर्पणाची प्रशंसा केली. केंद्र सरकारने देशभरातल्या 6,26,000 गावांमधल्या जमिनींच्या नोंदी संगणकीकृत केल्या असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. नागरिक क्षेत्रातल्या जमिनींचं सर्वेक्षण, पुनर्सर्वेक्षण करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर नवी दिल्ली इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला ते संबोधित करत होते. भूसंसाधन विभागाने आतापर्यंत जमिनीच्या मालकी हक्काचे निर्देशक असलेले 14 कोटी भू आधार क्रमांक वितरित केले असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरी भागातही जिओस्पेशियल तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं चौहान यांनी सांगितलं. सुरुवातीला 130 शहरांमध्ये हा प्रयोग राबवला जाणार आहे. जम्मू काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात गगनगीर इथं दहशतवाद्यांनी एक काश्मीरी डॉक्टर आणि 6 बांधकाम कामगारांची हत्या केली. सोनमर्गच्या झेडमोड बोगदा परिसरात बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली. 2 दहशतवाद्यांनी एका खासगी कंपनीच्या खानावळीमध्ये घुसून गोळीबार केला. यावेळी मारले गेलेले डॉक्टर शहनवाज हे बडगाम जिल्ह्यातील नईतगाम इथले रहिवासी होते. गेल्या 3 दिवसातील मजुरांवर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA या प्रकरणाची चौकशी करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. या घृणास्पद हल्ल्याचे चोख उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
देशाची वस्त्रोद्योग उलाढाल 2030पर्यंत $350 अब्ज होईल असा विश्वास केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा यांनी व्यक्त केला आहे. भारत टेक्स 2025 संदर्भात आज नवी दिल्लीत आयोजित एका संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. भारत टेक्स 2025 हे वस्त्रोद्योगाशी संबंधित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि व्यापार मेळावा येत्या फेब्रुवारीत दिल्लीत भरवण्यात येणार आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज ठाणे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या बैठका होत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये घटक पक्षांच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होणार आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा होणार आहे. याआधी महाराष्ट्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी 62 नावांची यादी काँग्रेस कार्यकारी समितीकडे सादर केली होती. तर झारखंडमध्ये जागा वाटपाबाबत इंडिया आघाडीतले घटक पक्ष नाराजी व्यक्त करत आहेत. काँग्रेसच्या आजच्या बैठकीत या सर्व मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान संयुक्त जनता दलाने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जमशेदपूर पश्चिम आणि तमार मतदारसंघांसाठी 2 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातल्या सर्व 6 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. विरार पश्चिम इथं बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा काल आयोजित केला होता. यात ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष बांगर यांनी मतदारांना पैसे देऊन मतदानासाठी आणावं असं व्यक्त एका सभेत केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तर रवींद्र धंगेकर यांनी दिवाळी किटचं वाटप केल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला होता. या प्रकरणांचा तपास पोलीस करत आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी निमलष्करी दलाच्या 119 कंपन्या म्हणजे एकूण 11,000 सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. एका जिल्ह्यात 3 ते 5 कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. झारखंडमध्ये 2 टप्प्यात निवडणुका होणार असून पहिला टप्पा 13 नोव्हेंबरला तर दुसरा टप्पा 20 नोव्हेंबरला होणार आहे. निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या पुसेगाव इथं भरधाव गाडीने दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला. गौतम धाबे आणि शेख सत्तार अशी मृतांची नावं आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या बबन धाबे यांना नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान हिंगोलीत झालेल्या दुसऱ्या एका अपघातात पोलिसांच्या गाडीचा टायर फुटल्यानं अपघात होऊन 2 पोलीस अधिकारी आणि चालक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कुरुंदा इथल्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. मेक्सिको इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या दीपिका कुमार हिला आज महिलांच्या रिकर्व प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीनच्या ली जियामनं सुवर्णपदक जिंकलं. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावण्याची दीपिकाची ही 5वी वेळ आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असून दाना हे चक्रीवादळ तयार होत आहे. चक्रीवादळ अधिक शक्तिशाली होत असून येत्या 2 दिवसात ते ओदिशाच्या किनाऱ्याला धडकेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जग अनिश्चिततेच्या गर्तेत असताना भारत आशेचा किरण म्हणून उदयाला आला असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रासह देशभरात शहीद पोलिसांना अभिवादन. देशभरातल्या 6,26,000 गावांमधल्या जमिनींच्या नोंदी संगणकीकृत केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेसाठी जागा वाटपाबाबत चर्चांना वेग. हिंगोली इथं झालेल्या अपघातात 2 जण ठार 1 जण गंभीर जखमी. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीला महिलांच्या रिकर्व प्रकारात रौप्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.